माओवादी विरोधी मोहिमेमध्ये जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली। एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबाशी संवाद करत विचारपूस केली। सिंधू जलकरारावर भारतानं भूमिका स्पष्ट केली आहे। पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करार रद्दच राहणार असं भारतानं म्हटलंय। तर भारतानं सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर पुनर्विचार करण्याची विनंती पाकिस्ताननं केली होती। पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत सिंधू करार स्थगित राहणार आहे असं म्हणत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले। काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलंय। त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। आणखी काही अतिरेकी लपल्याची शक्यता आहे। काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठोकलंय। आसिफ शेख, आमिर वाणी, यावर भट या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। तर दहशतवादी आमिर वाणीनं चकमकीच्या आधी त्याच्या कुटुंबियांना फोन केला होता। त्याचा व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ व्हायरल झालाय। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मोठा झटका बसलाय। पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील 11.89 हेक्टर राखीव वनजमीन 1999 मध्ये रिचीरिच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडला देण्याचा निर्णय न्यायालयानं पूर्णतः बेकायदेशीर असल्याचा निकाल दिलाय। भुसावळ तहसील कार्यालयातील पत्रांची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केला होता। या प्रकरणी तहसीलदार नीता लबडे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले। उबाठाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दंडाधिकारी न्यायालयानं राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात गुरुवारी जामीनपात्र वॉरंट जारी केलं। या प्रकरणाची पुढील तपासणी 2 जूनला होणार आहे। जळगाव रेल्वे स्थानकावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आलाय। सांगलीतील एका परिसरात कचरा कुंडीतील प्लास्टिकचा जार भटक्या कुत्र्याच्या गळ्यात अडकला होता। याची माहिती मिळताच अॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी या जारमधून कुत्र्याची सुटका केली। सांगलीमध्ये बंद असणाऱ्या प्लास्टिक शोधण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील रस्त्यावर उतरल्या। महावीर उद्यान परिसरातील हातगाड्यांची त्यांनी तपासणी केली असून बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याच्या सूचना केल्या। सांगलीमध्ये महिला बचत गटातील महिला आता ई-रिक्षा घंटागाडी चालवणार आहेत। आयुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पालिकेनं महिलांना याचं ट्रेनिंग सुरू केलंय। तसंच त्याच्या नियोजनाखाली 9 रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालवतील। अमरावती धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन शेडमध्ये शेतकऱ्यांनी लिलावासाठी आपल्या शेतातील तुरी सोयाबीन या ठिकाणी टाकले होते। मात्र नवीन शेडमध्ये ठेकेदारांनी अजून पाईप लावले नसल्यानं पाईपचं पाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये गेलं असून शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान झालंय। संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून दरोडेखोरांनी 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लंपास केली आहे। दरोडेखोरांनी तब्बल 2 तास घरात तोडफोड केली आणि घरात झोपलेल्या लड्डा यांच्या चालकाचे चिकटपट्टीनं तोंड, रुमालानं हात बांधून छातीवर पिस्तूल रोखत दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला। गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात प्राणी गणना करण्यात आली आहे। त्यात 10 वाघांची तर 24 बिबट्यांची नोंद झाली आहे। गेल्या वर्षी तुलनेमध्ये या 2 वाघांची संख्या कमी झाली आहे, तर यंदा बिबट्यांची संख्या वाढलेली आहे। आणि आता सविस्तर बातमी पाहूयात। मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे, कारण मान्सून काल अरबी समुद्रामध्ये दाखल झालाय। मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मान्सूननं प्रगती केल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं। अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात देखील मान्सूननं चाल केली आहे। तर मान्सूनचा प्रवास वेगानं होत असून 27 मे पर्यंत तो केरळमध्ये पोहोचण्याची चिन्ह आहेत। यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल 5 दिवस आधीच 13 मे रोजी मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेट आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला। त्यानंतर मान्सूनची वाटचाल सुरूच असून मान्सूननं दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि भारत आणि श्रीलंकेचा कोमोरिन भाग आणि दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली आहे। तर मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली असतानाच भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या पुढील 4 आठवड्यांच्या अंदाजानुसार राज्यासह देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार आहे। दुसरीकडे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात।
कोल्हापुरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. पुणे शहर आणि परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाची संततधार सुरू आहे. पुढील 4 दिवस शहरात अशीच स्थिती राहणार असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलं. मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोयना धरणात सध्या 28.49 टीएमसी उपलब्ध आहे आणि यातील फक्त 23.37 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 184.25 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणामध्ये सध्या 28.49 टीएमसी पाण्यावर उर्वरित मे महिन्यातील वीज निर्मिती आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. ही भेट राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यासाठी असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं. दरम्यान यानंतर खडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची नोंदणी यासह निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांशी संबंधित नवीन नियमावली जारी केली आहे. पक्षाच्या बँक खात्याचा तपशील 6 महिन्यांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागेल. तर निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक कोण असणार याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणं बंधनकारक असणार आहे. मुंबईतील इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका आयटी इंजिनियरला 10 लॅपटॉपसह अटक करण्यात आली आहे. त्यानं 6 लाखांचे 10 लॅपटॉप चोरी केले होते. घणसोलीमध्ये 15 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. तर पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी कोणतंही वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलं. केवळ कार्यकर्त्यांमुळे वाद निर्माण होतात असं त्या म्हटल्यात. कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे. अमरनाथच्या एमआयडीसी भागात एका भरधाव ट्रकनं 25 वर्षाच्या तरुणाला चिरडलं. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली. बदलापूर पालिकेची गॅस शवदाहिनी अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे कोणताही पर्याय नसल्यानं लाकडांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आल्यानं बदलापूरकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते. प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्मार्ट बसेस आणल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवीन सर्व बसेस एआयवर आधारित कॅमेरे, जीपीएस, एलईडी टीव्ही, वायफाय अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण असतील. कोल्हापूर मुंबई विमानसेवा दुबईपेक्षा देखील महाग झाली आहे. सर्वसामान्यांना विमानानं प्रवास करणं सोपं राहिलं नाहीये. यावर जरा नियंत्रण ठेवा असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच पोलखोल केली. मात्र दुसऱ्याच क्षणी त्यांनी या दरावर नियंत्रण ठेवू अशी ग्वाही देत सारवासारव केली. आता एक मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्ण शहरात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि 5 दिवसाआड पाणी देणार असं सांगूनही महापालिका 12 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा करते. त्याविरोधात शिवसेनेनं आवाज उठवला असून महापालिकेच्या या निष्काळजी कारभाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेना उबाठाच्या वतीनं आज महापालिकेवर हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे करणार आहेत. पुन्हा एकदा पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात. शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पाणी टंचाई विरोधात हल्लाबोल मोर्चा काढला जाणार आहे. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. कराड पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलं. हवामान खात्यानं सातारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी केलाय. जिहे कटापूर योजनेचं पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणातून राणा तलावात पोहोचवण्यात मंत्री जयकुमार गोरे यांना यश आलंय. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राणन येथील तलावात जलपूजन करण्यात आलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा देण्यात येणार आहे. ग्राउंड साफ करण्यासाठी पालिकेनं काढलेल्या 2368 कोटी रुपये खर्चाच्या निविदेला उबाठानं विरोध केलेला आहे. दरम्यान 2008 मध्ये पालिकेत सत्ता असताना डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी 4500 कोटींची निविदा काढण्यात आली होती. ते पैसे गेले कुठे असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
शहापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळाला एक थेंबही पाणी येत नाहीये. बोरवेल असून पण एका कुटुंबाला 2 दिवसातून एकदाच 2 हंडे पाणी मिळतं. अवकाळीचा पाऊस पडतो पण तो तहान भागवू शकत नाही आणि त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते. मागील वर्षी 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये मागील वर्षी वाणिज्य शाखेमधील प्रवेश क्षमतेच्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष 72.27% प्रवेश झाले होते. तो कल पाहता यंदा 11वी वाणिज्य शाखेचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आता बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमांच्या सीईटीबाबत तक्रारी आणि आक्षेप नोंदवण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 16 ते 18 मे दरम्यान हे आक्षेप नोंदवता येणार असून प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए, डीपीएन, एमपीडीए आणि बीपीएड या 6 सीईटींचे निकाल गुरुवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेत. त्यातील नर्सिंग सीईटीमध्ये 4घांना 100% गुण मिळाल्याची माहिती सीईटी कक्षानं दिली आहे. नायर दंत रुग्णालय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याकरता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय दंतवैद्यकीय परिषदेनं मान्यता दिली आहे. त्यामुळे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या 67 वरून 75 इतकी झालेली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कीटकनाशक विभाग मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी यंदा ॲपची मदत घेण्यात येणार असून ते मुंबईकरांसाठी उपलब्ध केलं जाणार आहे अशी माहिती पालिकेनं दिली आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसंच मूर्तिकारांसमोर अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे शासनानं पीओपी मूर्तींबाबत सकारात्मक विचार करावा असे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सरकारला साकडं घातलंय. भारतानं मार्च 2025 मध्ये दररोज 54 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केलेला आहे. 2025 आणि 26 मध्ये भारताच्या कच्च्या तेलाची मागणी सर्वात वेगानं वाढण्याची अपेक्षा आहे आणि ती चीनच्या मागणीच्या दुप्पट असेल असं ओपेकनं म्हटलंय. भारताची निर्यात एप्रिलमध्ये 9.3% वाढून 38.49 अब्ज डॉलरवर पोहोचलेली आहे. तर व्यापार तूट 26.42 अब्ज डॉलर्स राहिलेली आहे. एप्रिलमध्ये आयात वार्षिक आधारावर 19.12% वाढून 64.91 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. वक्फ दुरुस्ती 2025 कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कायदेशीर कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात 20 मे रोजी सुनावणी होते. 3 मुद्द्यांवर अंतरिम आदेश देण्यासंबंधी या सुनावणीमध्ये युक्तिवाद केले जातील. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा शिंदे सेनेनं केलेली आहे. आधीच जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 3 संशयितांचे फोटो प्रसिद्ध करून त्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. त्याला प्रतिसाद म्हणून ही घोषणा करण्यात आल्याचं कनल यांनी म्हटलंय. आणि आता एक मोठी बातमी. भारत पाकिस्तानमध्ये खरं तर युद्धविराम आपल्या मध्यस्थीमुळे झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला. यावरून आता ट्रम्प यांनी युटर्न केलाय. भारत पाकिस्तानमधील वादात मध्यस्थी नाही, मदत केली असं ट्रम्प यांनी म्हटलंय. भारत पाकमधील वाद मिटवण्यासाठी फक्त मदत केली असं म्हणत ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमधील मध्यस्थीच्या मुद्द्यावरून घुमजाव केलाय. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile, and all of a sudden you'll start seeing missiles of a different type, and we got it settled. I hope I don't walk out of here and 2 days later find out that it's not settled, but I think it is settled. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. महायुती म्हणून पालिका निवडणुका एकत्र लढणार. काही ठिकाणी अडचण आल्यास वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका येतील तेव्हा निर्णय घेणार. सध्या तरी आम्ही महायुती म्हणून एकत्रित असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. तर पालिका निवडणुकीमध्ये ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणार असल्याचंही त्या म्हटलंय. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं आम्हाला जागा सोडाव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तर पालिका निवडणूक महायुती म्हणून लढण्याची भूमिका असल्याचंही ते म्हटलंय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आणि आम्हाला एकत्र यावं लागेल असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय.
केंद्र सरकारच्या योजना राज्य गांभीर्यानं राबवत नसल्याचा आरोप गडचिरोली चिमूर लोकसभेचे खासदार नामदेव किरसाण यांनी केलाय. जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार गंभीर नाही असंही ते म्हटलंय. भिवंडीतील नागरिकांना मुंबईशी जोडण्याबाबत नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भिवंडी ते सीएसटी लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मोलाची भूमिका बजावलेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याविषयी सपाचे राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. यादव यांनी सिंह यांच्याविषयी जातीय वक्तव्य केल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येतोय. मी पानटपरी हटवली म्हणून माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. आज माझं रक्त काणी लागलं. शासनाच्या तंबाखूजन्य टपऱ्यांच्या निर्णयावरून हेरंब कुलकर्णी यांनी हे वक्तव्य केलं. रत्नागिरीच्या टोकेडेमध्ये मिलन वृद्धाश्रम उभारण्यात आलंय. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा साखर उत्पादन 18% म्हणजेच 58 लाख टन एवढं घटलेलं आहे. साखरेच्या एकूण उत्पादनानं 257 लाख टनाची नोंद केली आहे. यंदा केवळ 9.30% साखर उतारा मिळाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघानं दिली आहे. मुंबईतील वाढते गुन्हे लक्षात घेता आता पोलीस अंमलदारांना देखील गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार गृह विभागानं दिले आहेत आणि या निर्णयामुळे उपनिरीक्षक ते निरीक्षक पदांवरील अधिकाऱ्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल. नोकरीला लागून 12 ते 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचं आता वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण होणार आहे. तर दुसरीकडे इयत्ता पहिलीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल 2 ते 15 जूनपर्यंत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. भारताकडे प्रत्यार्पण होईपर्यंत जामिनावर सुटका करण्याची विनंती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता नीरव मोदींचं भारतात प्रत्यार्पण कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुणे लोणावळा दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. यासाठी राज्य सरकारनं कॅबिनेट नोट तयार केली आहे. लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होणार असून याची जबाबदारी MRVCकडे देण्यात आली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला असून पर्यटकांनी फुलून गेलेलं हे ठिकाण आता ओसाड पडलंय. पर्यटनावर अवलंबून असणारे अनेक जण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. देशात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगारीचा दर मोजण्यात आला. यावर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी 5.1% आहे तर पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर 5.2% असून महिलांमध्ये हे प्रमाण 5% आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेत. प्रत्यक्षात हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 8 एप्रिल रोजी दिला होता आणि यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारले आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी हा निर्णय संविधानिक मूल्य आणि व्यवस्थांच्या विरुद्ध असल्याचं तसंच संविधानिक मर्यादांचं अतिक्रमण असल्याचं म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची घाई झालेली आहे असं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. यावरून देखील ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात येते. मुंबई शहरातील रस्त्यांवर अनेकदा भटके कुत्रे आणि रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांचा ते चावा घेतात. त्या व्यक्तीसाठी जे रुग्णालयामध्ये उपचार करून अँटी रेबीज लसीकरण OPD चालवली जाते. 4 महिन्यात जे रुग्णालयामध्ये 1187 रुग्ण कुत्र्यानं चावा घेतल्याच्या उपचारासाठी आल्याचं समोर आलंय. नागपूर शहरात बाईक टॅक्सीला सुरुवात होणार आहे. 1 लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता देण्यात आली आहे आणि त्यामुळे नागपुरात देखील लवकरच पिवळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू होणार आहेत. महाआयटी आणि आपलं सरकार सेवा केंद्र चालकांनी सेवांचे दर वाढवण्याबाबत केलेली विनंती विचारात घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. यानुसार आता आपलं सरकार सेवा केंद्रातून मिळणारे दाखले आणि प्रमाणपत्र यासाठी दुप्पट शुल्क मोजावं लागणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाची महाराष्ट्र.gov.in ही अधिकृत वेबसाईट नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यासाठी 15 आणि 16 मे असे 2 दिवस बंद राहणार आहे. 2 दिवसात काम पूर्ण झाल्यानंतर वेबसाईट सर्वसामान्य नागरिकांना पूर्वीप्रमाणेच पाहता येईल असं महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं कळवलंय. आता भारतानं तुर्कीला जोरदार दणका दिलाय. तुर्कीच्या सेलेबी एव्हिएशन कंपनीचं सिक्युरिटी क्लिअरन्स भारतानं रद्द केलंय. सेलेबी एव्हिएशन ही तुर्कीची मोठी कंपनी आहे आणि ही कंपनी जगभरात सेवा देते. विशेष म्हणजे कंपनीच्या 30% सेवा या भारतात दिल्या जातात. भारतात मुंबई दिल्लीसह 9 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पॅसेंजर हँडलिंग, रॅम्प ऑपरेशन, कार्गो आणि पोस्टल सेवा देते. म्हणजे 58,000 उड्डाणं आणि 5,40,000 कार्गो ऑपरेशन.
कंपनीकडून भारतात केले जातात। या कंत्राटांमधून सेलेबीची कोट्यावधींची कमाई होते, तर मुंबई विमानतळावर 70% ग्राउंड हँडलिंग सेलेबी एव्हिएशनकडून केले जातं। पण आता सेलेबी कंपनीचे सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द झाल्यानं तय्यब एर्दोगान यांना मोठा धक्का मानला जातोय। सेलेबी कंपनीचं भारतातील कोणकोणत्या विमानतळांचं सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द करण्यात आलंय आपण ते पाहूया। मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, गोवा आणि कन्नूर या विमानतळांवरील कंत्राट भारताकडून रद्द करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय तुर्कीच्या सेलेबीवर भारताकडून आता स्ट्राईक करण्यात आलेला आहे। तुर्कस्तानला हा मोठा दणका मानला जातोय। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। पाकिस्तानच्या नेत्यानं पुन्हा एकदा भारताला धमकावलंय। भारतानं शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा जनरल अहम शरीफ चौधरी यांनी दिलाय। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानवर भारतानं 15 ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागल्याची सूत्रांची माहिती आहे। भारतानं पाकिस्तानच्या 11 एअरबेसला या मिसाईलनं लक्ष्य केल्याची माहिती आहे। पाकिस्तानचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी देखील ब्राह्मोस मिसाईलनं हल्ला झाल्याची कबुली दिली आहे। भोलारी एअरबेसवर 4 ब्राह्मोस मिसाईलनं हल्ला केल्याचं त्यांनी कबूल केलं। या हल्ल्यामध्ये अवॉक्स प्रणाली आणि विमानांचे हँगर उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी कबूल केलंय। बांगलादेशचा मौलवी अब्दुल फारुकी यानं भारताला धमकी दिली आहे। जर सैन्यानं संधी दिली तर आम्ही कोलकातामध्ये आत्मघाती हल्ले करू अशी धमकी त्यानं दिली आहे। इस्रायलनं भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलंय। दहशतवाद विरोधातल्या भारताच्या लढाईला आपलं पूर्ण समर्थन असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारतासोबत संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। हरियाणाच्या यमुनानगर भागात अज्ञात गुंडांनी दिवसाढवळ्या गोळीबार केला। गोळीबारानंतर मोटारसायकलवरून हे हल्लेखोर फरार झाले। यूपीच्या जौनपूरमध्ये एका भरधाव कारनं बाईकवरून जाणाऱ्या पोलिसाला धडक दिली। अपघात करून फरार झालेल्या ड्रायव्हरचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। गुजरातच्या अहमदाबादमध्ये कार आणि बाईकमध्ये धडक झाली। या अपघातात बाईकवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला। गुजरातच्या सावरकाठा इथे कार आणि स्कूटरची धडक झाली। या अपघातात स्कूटरवरील महिला गंभीर जखमी झाली आहे। यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये बाईकवरून आलेल्या गुंडानं युवकावर गोळीबार केला आणि या गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। यूपीतल्या इटावामध्ये रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली। या घटनेच्या चौकशीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले। गुजरातच्या सुरतमध्ये गुंडांनी भर दिवसा एका युवकाला बेदम मारहाण केली। पोलिसांकडून या गुंडांचा शोध घेतला जातोय। गुजरातच्या अहमदाबादमध्ये भर रस्त्यात टीआरबी जवान आणि युवकामध्ये मारहाण झाली। या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू आहे। युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी मोठा निर्णय घेतला। पुतीन यांनी रशियाच्या लष्कर प्रमुखांना हटवलंय। रशिया युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय। रशिया युक्रेन युद्ध सोडवण्यासाठी त्यांना आणि पुतीन यांना सोबत यावं लागेल असं ते म्हटलंय। स्पेनमध्ये रहदारीच्या ठिकाणी एका भरधाव कारनं नागरिकांना चिरडलं। या अपघातात 13 नागरिक जखमी झाले।